आपल्या लेवलला कोणताही नवीन नेता येणार नाही याची काळजी घेण्यासाठी फडणवीसांनी विखेंना कट्टू साईज करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या जिल्हांतर्गत राजकारणामध्ये खिळवून ठेवण्याचा किंवा तिथंच अरेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय। आता फडणवीसांना विखेंना शह देण्याची गरज का वाटली किंवा विखेंचे पंख कापण्याची गरज का वाटली आणि त्यासाठी ते जिल्हांतर्गत राजकारणामध्ये विखेंना खिळवून का ठेवू इच्छितात, तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विखे हे मराठा फेस आहेत आणि विखे हे परंपरागत राजकारणी आहेत। म्हणजे विखेंच्या आजोबांपासून सहकार क्षेत्रावर किंवा नगर जिल्ह्यातल्या एकंदरीत राजकारणावर विखे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळं सहकारामधून त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आलेली आहे किंवा त्यांच्या विविध संस्था असतील, कारखाने असतील, या गोष्टींच्या माध्यमातून विखे नगर जिल्ह्याचं राजकारण हे कायम मॅनिप्युलेट किंवा त्यांच्या पद्धतीने हलवत आलेले आहे। त्यामुळे विखेंसारखा संस्थात्मक ताकद असलेला किंवा आर्थिक रसद असलेला नेता आपल्याला भविष्यातल्या राजकारणासाठी डोईजर ठरू शकतो किंवा मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला तो स्पर्धक बनवू शकतो, या भीतीपोटी फडणवीसांनी विखेंचा गेम करायला सुरुवात केली आहे।